हे बघा असं सामान घेतलेलं आहे आपला आणि इथे हे बघा हे सामान एवढं आता घेऊन जायचं शेतामध्ये. मला हातामध्ये द्याल किंवा साहेब चालले इकडे गाडी लॉक केलेली आहे. चला आता आपण तिकडे जाऊ खाली शेतामध्ये. इकडच्या शेतामध्ये तर काही राहिले नाही आता. तुरीचा पण काही नामोनिशाण दिसत नाहीये. थोडासा प्रॉब्लेम होणार आहे मला व्हिडिओ काढताना, कारण हातात खूप सामान आहे आणि आपण साडी लावलेली आहे त्याच्यामुळे साडीमध्ये पाय गुंततो. हे बघा हे आपला तुरीचा माल, तुरी आहेत इकडे मस्त की आणि फुलायला लागलेत. हे बघा तळ्यात पूर्ण भरलेत. हे बघा हे आपल्या तुरी एकदम मस्त एकदम भारी झालेत. मागच्या वेळेला मीच मित्रांनो मला वाटत नव्हतं की आपल्या तुरी एवढ्या भारी होतील असं. हे बघा इकडे बघा तुरी कसे मस्त फुललेत बघा. बघा किती बघू शकताय तुम्ही मस्त की झालेत ना. आता त्याच्यावर शेंगाच्या याच्यावर आहे डिपेंड. ही आपली बोर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवली होती तुम्हाला, पण ती खूपच असे विचित्रच प्रकार घडतंय तिच्याबद्दल. काही समजत नाही बघा. किडे लागलेत की असेच गळतात की काही कळतच नाही. की मित्रांनो कोणाला माहिती असेल तर याच्यावर आम्हाला जरा उपाय सांगू शकताय. मेसेज आपला हे करू शकताय तुम्ही. हे बघा तेव्हा किती गळते बघा. हे बघा खाई नुसती गळून पडतात. मला वाटतं कीड लागले वाटतं त्याला, की पाणी कमी आहे की काय काय कळत नाही मला. हे बघा किती किडे आहेत त्याला. हे बघा ते बघितलेच नव्हते पूर्ण. हे बघ बापरे एवढे किडे आहेत आणि हे काटे खूपच लागतात, खात सुट्टे. हे बघा मित्रांनो आजची व्हिडिओ अशीच होणार आहे आपल्या आंब्यांची. बघूया तुम्हाला दुसरं पण. आणि मी मागच्या वेळेला पावसाळ्यात वांगी लावली होती वांगी लावली होती ती बघूया आता आहेत की नाहीत. इथेच कुठेतरी लावले ते. हे बघा हे वांगे दिसतात का तुम्हाला. हे बघा हे वांग्याचे झाड मला ते दोन तीन राहिलेत. ते आपण घेऊन जाऊ तिकडे. आणि त्याच्यातलेच रोपे मी ठाण्याला लावले होते कुंडीमध्ये. त्याला मी कालच 3 वांगे काढलेत. छोटे छोटे होते एवढ्या एवढे 3 वांगे भाजले होते. घरी पण लावले तिथे आपल्या बॅकयार्ड मध्ये, पण ते नाही झाले. ते पण नाही भाजले. ठाण्याला लावले ते झाले व्यवस्थित. हे बघा साहेब का हो. काय नाही सर्व आंबे आता पाणी बिनीचं आहे का ओलावा आहे. थोडाफार आता खड्डे खोदत घेतो आम्ही. साहेब सांगतात आली करायची आहे साईडला. हे बघा मागच्या वेळेला केलं होतं ना, हे साईडला असं खड्डा खोदून म्हणजे त्याच्यात पाणी साईडला राहिलं पाहिजे असं. हे बघा साहेब बघा ह्या प्रकारे असं आली करायला लागतात. त्या साईडला पण असं थोडस हे मारा पावडा टिकावून. साईडला थोडीशी माती अशी भुसभुशीत करा. माती टाकायची तिकडे. नाही ना असं थोडस मुला त्याची हे करा ना, काय बोलतात खुरपण जशी करा ना असं. A few moments later. चला मित्रांनो बघा आता असंच आता मी साहेबांना मदत करते जरा. हे बघा मित्रांनो आपले साहेब थकले. हे बघा येऊन ना सावळीत बसले. मी 2-3च आंब्याना आळे केले, तुम्हाला नंतर दाखवतेच. हे बघा आम्ही विसावा घेतलाय. इकडे साहेब या तुरी आहे. तुरीच्या सावलीला बसलो इकडे. मस्त तुरीचा सावडा पडला इकडे मस्त होती तर इकडे. आणि मित्रांनो या नाश्ता करायला.
हे बघा काय करणार, सकाळीच उठले लेट जरा, रात्री खूप वाजले, रात्री 11 वाजता जेवलो मी स्वतः. साहेबांना तर बरं नव्हतं, त्यांना थोडस मळमळ होत होतं, पित्त झालं होतं, तर ते तर लवकर झोपून गेले. मी आवरता मला खूप टाइम झाला. चला या, आणि तुम्हाला दाखवतेच नंतर आंब्यानं किती हे केलं. आणि थोडं थोडं पाणी टाकणार आहे, जास्त काही आपण मेहनत करत बसणार नाही आता तर या वेळेला, कारण तो ओझ डोक्यावर घेऊन शक्यता कमीच आहे, नाही तर मी आजारी पडायचे. मित्राने बघा साहेब गेले डबे घेऊन. चला मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून पाणी आणतो ते, तुम्हाला समजेलच अंतर किती लांब आहे ते. आणि हे बघा मित्रांनो, आपला उडीद जो लावलेला तो हे बघा, आणि त्याच्या समोर बघा किती भारी ब्लू ब्लू फुलं येते बघा, छोटी छोटी. एवढा आपला उडीद असा निघालेला आहे चांगला, पण एवढा काय मोठा झालेला आहे, सरसरलेला नाहीये. इकडे पण झालाय, त्याच्यात हे पण आहे. हे आता साहेब पडले असते तिथे पाण्यामध्ये. आणि इकडे ना छोट्या छोट्या पक्ष्यांचा आवाज येतोय या साईडला. पक्षी असतात ना छोटे छोटे, ते गवतामध्ये किलबिल किलबिल चालू आहे त्यांची तिकडे. पण मी गेले ना तर ते उडून जाणार पूर्ण, मस्त किलबिल चालू आहे छोटे. ते बघा मित्रांनो, साहेबाई कॅन भरलेत आता, तर चला आपण चुंबळ करतो आणि डोक्यावर उचलून ना तिथपर्यंत नेते. आता बघा साहेब पण चुंबल बनवतील, मी पण चुंबल करते. एक हातात माझ्याकडं आता कॅमेरा राहणार आहे, मोबाईल राहणार आहे, त्याच्यामुळं एकच मला कॅन घ्यावा लागणार आहे. तर चला आपण इथून तर तिथपर्यंत घेऊन जाऊ पाणी. तर मित्रांनो हे बघा, या पद्धतीने आमचं पाणी आता वाहून चालू होणार आहे. आपल्याला पंप आणपर्यंत साहेबाई बघा 2-2 घेतलेत कॅन, मी तर एकच घेतलंय. चला आता पुढे जाऊया आपण, इकडे एका साईडने असं जाऊया. खरं तर तिथे मला चढायला तर मुश्किलच आहे, बघायला लागेल कसं काय. हे बघा साहेब पुढे चाललेत. हे बघा, हे बघा असं आपण हे रिंग मारलेली आहे आंब्याला. इथे पण आता याच्यात होतून पूर्ण रिंग मारली का त्याच्यात पाणी साठून राहतं, म्हणजे पूर्ण वाहून जात नाही, समोर साईडला राहतं ते पाणी. आणि इकडे तर नाही मारलं, 2-3च आंब्यांना रिंगा मारल्या.
मित्रांनो हे बघा, इकडे आपण इथे मंदिराच्या इकडून बाजूने घेतलेले आहे आपलं, आणि इकडे खाली एक छोटंसं तलाव आहे आणि समोर छान असं डोंगरांची रांग आहे, पर्वतरांगा आहेत बघा. खूप सुंदर नजारा आहे इकडे पण बघा. आणि चला मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास करूया. साहेब जाऊन बसले गाडीमध्ये, चला मी पण जाते आता. चला आता आपण डायरेक्ट आपल्या रूमवर जाऊया. तिकडे बघूया काही आपल्याला चांगलं जर व्ह्यू भेटलं तर आपण करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो आपल्या रूममध्ये आलो आहे, आता बघूया. हे बघा मित्रांनो, ही आपली रूम. हे बघा, ही अशी आपली रूम आहे. हे किचन आहे पूर्ण, आणि बेसिंग वगैरे खूप घाण झालं आहे इकडे, नळ वगैरे तोडून टाकलं आहे. हे बघा, रूमची अवस्था खराब केलेली आहे लोकांनी. हे बघा, दरवाजे वगैरे एकदम खराब झाले. हे बघा, इकडे बेसिंग सॉरी, हे बाथरूम आहे आपलं. हे संडास, इकडे टॉयलेट आहे. इकडे आणि हे मित्रांनो आपलं बेडरूम आहे. हे बघा, छोटंसं असं बेडरूम आहे इकडे, आणि खूप आवाज गुंजते, दरवाजा उचका येतो, जरा हे करा. बघा, आणि मित्रांनो हे बघा इकडचा नजारा. इकडेही पाईप फुटलेले आहेत हो. हे बघा, हे बघा पाईप वगैरे हे झालेले आहेत. काम करतात काय? हे बघा, आणि ती तिकडची गॅलरी आहे आपली. हे बघा, इकडचं बाहेरचा नजारा खूप छान आहे इकडनं. हे बघा, इकडे खूप छान आहे असं नजारा. अशी मी आहे इकडे गॅलरीमध्ये राहायला, तर इकडचा नजारा शायद असं बघेन मी, पण शक्यता कमी आहे. हे बघा, आणि इकडेही दुसऱ्या सोसायटी आहेतच बिल्डिंग. इथे मध्ये कुत्रे वगैरे आहेत, झोपलेत बघा. आणि तिथे झाडं लावण्यासाठी आहे मस्त, पण तिथे काही झाडं वगैरे लावलेले नाही आहेत ते बघा. आणि इकडून आपल्याला साहेब वाकून बघतात दुसऱ्या गॅलरीमधून इकडून. तर चला आपण इकडच्या, ही बेडरूमची गॅलरी आहे छोटीशी, जास्त काही मोठी नाही. हे बघा, छोटीशीच आहे, आपल्या 2 पावलांनी एवढी. खूप आवाज धाड आहे तो ऐकायला. आवाज लय धडधड. इथली खिडकी पण हेच आहे. हे बघा, हे बघा, खिडकी, ही पण खिडकी ओपनच आहे बघा मित्रांनो. मी आता तुम्ही गेली हे केलेले पूर्ण. हे बघा, म्हणजे किती नुकसान होते बघा आपली. अशी नुकसान असते. लॉक घालवलेलं आहे. हां, लॉक घालवलेलं आहे. आता याची माहिती कोणी द्यायची? हे नल बिल नाही, काय नाही. होते बेसिंग किती घाण आहे बघा. ते बघा, आणि वरते बघा कशी उघड आलेली पूर्ण रूमच आपली. हे बघा, इकडे हे टाईलसुद्धा तोडलेली आहे, त्याला चिकटपट्टी लावली बघा. वा, पूर्ण. तेव्हा तुम्हाला सांगते, ते जाऊ द्या, पण इकडे हे बघा, हो ते बघा चिकटपट्टी लावली.
तेव्हा मला भाडोत्री ठेवायचं बोललं ना, तर याच्यासाठी मला थोडंसं हे वाटते की आपली रूम कशी ठेवतात, काय करतात हे माहिती पडत नाही. आणि इकडे आपली टाकी बसवलेली आहे, हे बघा. चला आता आपण निघूया. इकडे बघितलं तेव्हा मी साहेबांना म्हणत होते, कधीपासून म्हणत होते की चला आपण रूम बघून येऊ. आता त्या लोकांना सोडून 2 महिने झाले ना, 2 महिने झाले ना, 2-3 महिने झाले. मग आता हे त्यांना तेव्हाच आपण जर नाही तिथं लॉक करा, माझ्या लक्षात नाही राहत. चला चला आपल्या रूमला लॉक लावले. मस्त आले काय ते शेवंती नाही, काय ते आ हेच याच्यातला बारकी व्हरायटी हे कसं रे, हे लय महाग सांगतो रे, लय महाग सांगतो तू, कायच्या काय महाग सांगतो. आणि शेवंती नाही आली काय रे, एवढा तरी नको महाग सांगू, आम्ही नेहमीचे आहेत. हां काय महंगा आहे. हे बघा मित्रांनो, इकडे आले, इकडून वाचण्यावर काही आपल्याला शेवंती काही जास्त दिसत नाही, इथे थोडेसेच आहेत. ए शेवंती कशी दिलीस रे? 120 कुंडीत आहे का याच्यात आहे? बारीक बारीक आहे ते पण, हे बारीक कुंडी आहेत. म्हणजे इथे ठाण्याला गेलेले परवडेल आपल्याला. पुढे हे बघा, आमच्याकडे मी आणले रोज, त्याच्यात एका कळीमध्ये 2 म्हणजे फुलं फुललेत. हे बघा, हा भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. पाकळ्यांचं असं म्हणतो ना, जसं ह्या प्रकारचं आहे. हे बघा, ह्या प्रकारचे तसे ह्याच्यामध्ये 2 आहेत, हा वेगळा आणि हा वेगळा. असा अनोखा आम्हाला फुल भेटलेलं आहे.